नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला बी.एड प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी आहे. तर माझं नाव शुभम श्रीकृष्ण सरकटे आहे. तर आज मी तुम्हाला वर्ग 8वा भूगोल हा विषय शिकवणार आहे. तर भूगोल विषयामधला जो 6वा प्रकरण आहे भूमी उपयोजन, त्याच्यामधला जो एक टॉपिक आहे तो आहे नियोजित शहरे. तो आज आपण बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. भूमी उपयोजन उपघटक आहेत नियोजित शहरे. नियोजित शहरे म्हणजे काय? सर्वात पहिले आपण बघूया भूमी उपयोजन. मागच्या दशकेला आपण बघितलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक घरात आपण कुठे ठेवायची ठरलेल्या वस्तू असतात. जर ठरवून केले नाही तर ते अव्यवस्थित वाटते. तर घरात वावरताना अडचणी येतात. जसं की भूमी उपयोजन मध्ये जे असलेले प्रश्न म्हणजे व्यावसायिक, निवासी क्षेत्र, मोकळी जमीन, मनोरंजन, उद्योग, वाहतूक, शेती, संस्था, मिश्र भूमी उपयोजन मध्ये जसं की वरील म्हणजे आपण एक थोडी कृती करून बघूया. म्हणजे ज्या व्यवस्थेची जागा बदलली तरी काही दिवस आपला गोंधळ उडतो. आपल्या घरातील उपलब्ध असलेली भूमी जागा व्यवसायासाठी वापरण्यात येते. जसे की भूमी उपयोजन मध्ये पण आपण सर्वात पहिले भूमी उपयोजन बद्दल बोलत आहोत. हे प्रदेशातील भूमीची केलेला वापर होय. भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय. तर भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होतो. जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत असतो. जसजसा मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसतसा मानवाची भूमी उपयोजन वेगवेगळ्या कारणासाठी वाढत गेली. खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते. सुपीक सपाट जमिनीची शेती केली जाते इत्यादी भूमी उपयोजनाचे प्रकार पण आपल्या लक्षात आले असेल. की प्रकारामध्ये आपण काय काय बघितलं. ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भूमी उपयोजन मध्ये काय सांगितलं आपण. ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीपूरक व्यवसाय ही ग्रामीण भागात आढळतात. शेतजमीन पण तसंच. प्रत्यक्ष शेताखाली असलेले क्षेत्र हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचे असतात. जमिनीची मालकी व शेतीचे प्रकार यांनुसार शेतीचे आणखी वर्गीकरण करता येते. पडीक जमीन पण तशी. शेतजमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे व ती जमीन पडीत असते. पडीत म्हणजे तिथं एक बरड म्हणतात त्याला. त्या बरडमध्ये तिथं एक शेती एकदम पडलेली असते. ते संस्थेची असते. ते जमिनीचा कस काढण्यासाठी 2 ना 3 हंगाम शेत जमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाही. त्याला चूल पडत म्हणतात. पडत जमिनीला काय म्हणतात. चूल पडत. वन जमीन पण तशीच. वन जमीन सारी चालू पडत म्हणतात बरं का.
चालू पडत असं म्हणतात. आणि वन जमीन पण तशी सीमांकित केलेले वनक्षेत्र ग्रामीण भूमी उपयोजनात एक प्रकार आहेत. जसे की वनक्षेत्रामधून जे प्रकार आहेत त्याच्यातून उदाहरणार्थ लाकूड, डिंक, गवत इत्यादी वन उत्पादनाने मिळतात. साधारण वनक्षेत्रात प्रामुख्याने मोठी झाडे, झुडपे असे वनस्पती, वेली, गवत इत्यादी असतात. गायरान माळवण रान गाव पंचायतीची मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन ही जमीन आपण वापरण्यात येतो. जसं की नागरी भूमी उपयोजन. नागरी भूमी उपयोजन म्हणजे काय म्हटलं जाते? 20व्या शतकात नागरी वस्तीसाठी वाढ झाली. नागरी भागात काही घटकांमध्ये भूमीचा वापर केला जातो. पर्यायाने जमिनीची जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते. अशा प्रकारे नागरी भूमियोजन करता येते. त्याच्यामधला जे मुद्दा आहे व्यावसायिक क्षेत्र. शहराच्या जमीन भाग केवळ व्यावसायिकांनी वापरला जातो. या भागात दुकाने, बँका, कार्यालय यांच्या सहाय्याने प्रामुख्याने केंद्रीय व्यवहार म्हणजे व्यावसायिक क्षेत्रामध्ये काय आहे तो केंद्रीय व्यवहार विभाग. व्यावसायिक काय आहे तो व्यावसायिक क्षेत्रामध्ये काय आहे तो केंद्रीय व्यवहार विभाग. केंद्रीय विभाग येतात. जसं उदाहरणार्थ मुंबईतील फोर्ट किंवा बीकेसी, बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इत्यादी. निवासी क्षेत्रामध्ये पण येते. यामध्ये काय ते जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ क्षेत्रामध्ये घरे, इमारती बाबींचा समावेश होतो. जसे की वाहतूक सुविधांचे क्षेत्र. वाहतूक सुविधांच्या क्षेत्रामध्ये काय येतात? शहरातील लोक माल वाहतूक नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असते. अशी व्यवस्था करण्यासाठी घटकांचे विविध प्रकार शहरात निर्माण केले जातात. उदाहरणार्थ सार्वजनिक बस सेवा. याच्यामध्ये बघा काय ते वाहतूक क्षेत्रामध्ये जे असतात तर आपलं उदाहरण बघू. वाहतूक सेवा, बस, लोहमार्ग, मेट्रो, मोनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी यांचा समावेश. खाजगी वाहनांची संख्या ही जास्त असते. त्यासाठी शहरांना जास्त लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र यांची व्यवस्था आवश्यक असते. हे कशात येते? वाहतूक सुविधांच्या क्षेत्रामध्ये येते. सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रामध्ये काय येतो? कोणी सांगू शकेल? चला तर लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य संस्था किंवा केंद्र शासन करीत सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येतात. कशामध्ये येतात? सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. त्याच्यामध्ये आपण थोडं उदाहरण बघूया. उदाहरण येतात रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी भूमियोजनात महत्त्वाचे असते. कोणत्या लोकसंख्येत ताण सुविधामध्ये सामील जाते. बरं हे जमते का तुम्हाला? एक पाहूया. तुमच्या परिसरात आराखडा घ्या. तुमच्यामध्ये विविध रंगाचा वापर करून तुमच्या परिसराचे भूमिपूजन दाखवा योग्य प्रकारे. हा तुम्हाला होमवर्क आहे, लिहून घ्या. नंतर जेव्हा होमवर्क दिल तेव्हा. ते मनोरंजनाची ठिकाणी. मनोरंजन ठिकाणीमध्ये काय येतो? शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेष राखून ठेवला जातो. अशा भागात वापरल्या प्रामुख्याने मैदाने, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृह इत्यादींचा केला जातो. जसे की मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. अशामध्ये काय आपण शिकलो? काही वेळेस एकत्रितरित्या काही भागात आढळतात. अशा भूमियोजनात मिश्र वापर क्षेत्र असे म्हणतात. निवासी क्षेत्र मनोरंजन क्षेत्रामध्ये येते.
नकाशावर अशी क्षेत्र दाखवताना विशेष रंग वापरतात, जसे की लाल, निवासी निळा, व्यावसायिक पिवळा, कृषी हिरवा, वनक्षेत्र, संक्रमण प्रदेश व उपनगरे. नागरी वसाहतीमध्ये सीमा क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. आता आपण बघणार आहोत नियोजित शहरे. नियोजित शहरामध्ये काय काय येते, कोणी सांगू शकेल? नियोजित शहरामध्ये काय काय येतो? नियोजित शहरे काय असतात बा, काय असतात ते? औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले, याला नियोजित शहरे असे म्हणतात. काय म्हणतात? औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले, अशांना म्हणतात नियोजित शहरे. हे नागरीकरण सुनियोजित नसल्याने शहरे नियंत्रित पद्धतीने वाढत गेली. रोजगाराच्या संधीमुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे स्थलांतर झाले. कशामुळे झाले? रोजगाराच्या संधीमुळे. लोकसंख्येचे स्थलांतर झाले, लोकांचे कशामुळे झाले? रोजगारांच्या संधीमुळे लोकांचे स्थलांतर झाले. रोजगाराच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर झाले. शहरामध्ये लोकांच्या त्यामुळे शहरी भागात जागेची उपलब्धता व नेहमी गंभीर प्रश्न असतो. लोकांमुळे काय असतो? नेहमी गंभीर प्रश्न असतो. शहरातील भूमिविषयात मोठ्या प्रमाणावर विविधता दिसून येते. शहरी भागात जागेची मोठी उपलब्धता नसते, स्थलांतर करावे लागते. तर अशा प्रकारे मर्यादित जमीन, भूमिपूजनातील विविधता असे वाढत जाणारे शहर याबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहरे निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाले. शहरांच्या उत्पत्तीपासून शहरातील भूमी उपयोजन कसे राहील याबाबत नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहराचा विकास साधला जाऊ लागला. काय साधू लागला? विकास साधू लागला. कशा? भूमिपूजन कसे राहील याबाबत नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहरांचा विकास साधला जाऊ लागला. जसे सिंगापूर, सेऊल, जसे दक्षिण कोरिया, झुरिच, स्वित्झर्लंड, वॉशिंग्टन DC, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील, चंदीगड, भुवनेश्वर संस्थाने, ब्राझील, चंदीगड, भुवनेश्वर, भारत इत्यादी नियोजित शहरांचा उदाहरणे आहेत. जसं की आपल्याला आता आपण बघूया भूमिपूजन विभाजित वर्तुळ कसा, त्याखालील प्रश्नाची उत्तरे. जसे की तुमच्या लक्षात आले असेल की विविध देशांमध्ये भूमिपूजनात प्रमाण वेगवेगळे असते. जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता, म्हणजे आवश्यकतेनुसार भूमिपूजनाचा प्रकारात फरक पडतो. जसं की जपानमध्ये वनाच्छादित जमिनीची टक्केवारी जास्त असते. स्थायी कृषीखालील जमिनीची टक्केवारी फारच अल्प असते. पासून स्थायी कृषीखालील जमिनीची टक्केवारी जास्त असते. प्रदेशातील भूमिपूजनानुसार विकासाची पातळी समजून घेता येते. तसंच भूमिपूजनामध्ये जमिनीचा वापर कसा केला जातो, त्यात आपण राहिलेल्या जमिनीची मालकी व खाजगी सरकारी असू शकते. या संस्थेची नोंदणी सरकारच्या महसूल खात्यात केली जाते. नोंदणी केलेल्या जमिनीविषयी सर्व माहिती महसूल खात्याकडून सातबारा उतारा कागदपत्र पाहता येतात. याविषयी आपण थोडी माहिती घेऊ. सातबारा उतारा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजते. हा उतारा शासकीय अभिलेख व महसूल विभागातर्फे दिला जातो. क्रमांक 7 व 12 या जमिनीची मालकी हक्कासंबंधीच्या कायद्यातील विशेष कलमे कोणती आहेत?
सॉरी कलमे आहे. सातबारा उतारा म्हणजे जमिनीची एक प्रकारचा आरसा होय. कारण या उतारे वाचून प्रत्यक्ष जमिनी न काय बघितलं त्यात जात संपूर्ण अंदाज आपल्याला आपल्या घर बसल्या जागी मिळू शकतो. कशाद्वारे? इंटरनेट आणि मोबाईलद्वारे. स्मार्टफोन, पण स्मार्टफोन असणं गरजेचं आहे, त्याच्यातच तो मिळू शकतो. महसूल खात्यात एक रजिस्टर आणि जमीन धारकांची मालकी हक्क, कर्जाचा बोजा, जमीन शेतीचे हस्तांतरण, त्या पिकाखालील क्षेत्र या भावात समावेश होतो. गावाचा नमुना 7 आणि गावाचा नमुना 12 मिळून सातबारा तयार होतो. काय होतो? गावाचा नमुना 7 आणि गावाचा नमुना 12 असा मिळून सातबारा तयार होतो. म्हणून त्या उतार्याला सातबारा उतारा असे म्हणतात. कशापासून झाला? एक वेळ डबल पा. गावाचा नमुना 7 नंबर 7 आणि गावाचा नमुना नंबर 12 अशा सातबारा उतारा तयार होतो. अशा उतार्याला सातबारा उतारा असे म्हणतात. आणि जमीन या महसुलाच्या व्यवस्थापनासाठी ज्या गावाची तलाठ्याची ही गावे नमुने असतात. तर आज अशा प्रकारे आपण नियोजित शहरे पण बघितलं आणि थोडंफार तुम्हाला पुढचा टॉपिक पण थोडाफार त्यातल्या शिकून गेला. सातबारा उतारा आज पण आपण थोडासा शिकण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे पुढच्या तासिकेला आपण बघू उद्योग प्रकरण उद्योग चालू करू. तर अशा प्रकारे नियोजित शहरीमध्ये आपण काय काय शिकलो, काय काय बघितलं, भूमिविजन मध्ये काय काय बघितलं, भूमिविजन म्हणजे काय आहे बा, भूमीचे प्रकार कोणते आहेत, असे प्रश्न पळायला पाहिजे. थोडा होमवर्क घ्या लिहू. भूमी उपयोजन म्हणजे काय, भूमी उपयोजनाचे प्रकार कोणते. नियोजित शहरे म्हणजे काय, नियोजित शहरामध्ये कोणते हा प्रश्न एक घ्या, चौथा लिहून घ्या. काय आहे त्याच्यातनी लिहून घ्या. सदर म्हणजे जो तुम्हाला तुमच्या परिसर आराखडा जाणून घ्या. विविध रंगाचा वापर करून परिसराचे भूमी उपयोजन दाखवा. म्हणजे रंगाचा वापर तुमच्या परिसरात आराखडा, तुमच्या परिसरात आराखडा घ्या व त्यामध्ये विविध रंगाचा वापर करून तुमच्या परिसराचे भूमी उपयोजन दाखवा.
म्हणजे काय, भूमिपूजनाचे प्रकार कोणते, भूमिपूजन शहरे, भूमी नियोजित शहरे म्हणजे कोणती, तुमच्या परिसरात आराखडा घ्या व यामध्ये विविध रंगाचा वापर करून त्याच्या परिसराचे भूमिउपयोजन दाखवा. अशा प्रकारे हा आजचा होमवर्क आहे. आज हा इथं टॉपिक संपलेला आहे, नियोजित शहरे. धन्यवाद.